महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। लोकनेते दिबा पाटील नामकरणाबाबत चर्चा करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने वाशी येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते। त्या बैठकीत काय निर्णय झालेत पाहूया सविस्तर बातमी। दिबा पाटलांचं नाव लागणं हे अत्यावश्यक आहे। तर काही अशी कल्पना काढली की नोकऱ्यांच्या बाबतीत काय, आज तो प्रश्न मी काढणार नाही, कारण पहिल्यांदा जोपर्यंत दिबा पाटलांच्या नावाचा जो फैसला होत नाही तो नोकऱ्यांचा नंतर पाहूया, कारण हा एक पाठ वेगळा आहे, हा पाठ वेगळा आहे। दिबांच्या नावाचा आपण त्या ठिकाणी निश्चित पुरस्कार केला गेला पाहिजे आणि यासाठी आजची ही बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये मला स्वतःला असं वाटतं की एक सुंदर विषय पत्रिका तुम्ही पाहिली असेलच, त्यामध्ये पहिल्या विषय पत्रिकेमध्ये लोकनेते दिबा पाटील नामकरणाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारने नियमावली मसुदा त्वरित पाठवला आहे का, नसेल पाठवला तर साहेब मला हे निवेदन त्वरित पाठवावं, त्यांना भेटून ते सांगितलं पाहिजे। दुसरा आहे की निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी दिबा पाटलांच्या विमानतळाला नाव मंजूर व्हावे हा विचार। आणि तिसरा आहे राज्य केंद्र सरकारचे लक्ष देण्यासाठी लॉंग मार्च काढणे आवश्यक आहे किंवा कसे, हे तीन विषय आहेत। आता याच्यामध्ये राजकारण काय सांगा मला, मी भाजपच्या बाजूने असतो तर हा विषय मी काढला असता का? अजिबात काढला नसता, परंतु हा विषय मी घेतलेला आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळ होत असते मला शेठचा एक अभिमान यासाठी आदर वाटतोय की त्यांनी कधीही सांगितलेलं मला केव्हाही शेठ तुम्ही अमुकच निर्णय घ्या, तमक करा, असं कदापिही आजपर्यंत सांगितले नाही की जे मात्र सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही अमुक करा। ते पक्षात कुठले असते, पक्षाचे काही घेणं देत नाही, पण ते सांगितलं जात नाही किंवा त्यांनी सांगितलं विषयपत्र काही काढत। मी विषयपत्र माझ्या मनाने काढतो, मी सल्ला मसलत आमचे दीपक म्हात्रे शिकवत असतो आणि आम्ही दोघेही काढत असतो। ते स्वातंत्र्य आम्हाला बैठकीमध्ये मिळाले याचा मला अभिमानाने गर्व वाटतं आणि म्हणून आम्ही सातत्याने हे काम करत असताना देखील एक गोष्ट मी ती साहेबांचं दिबांचं जेव्हा काही होतं त्यावेळेस सुद्धा व्यक्तिगत त्यांना माहिती मी किती कटू असतो ते त्यांना पत्र देऊन लिहिलेलं आहे। म्हणजे मी सत्यता कधी लपून ठेवत नाही, असं त्याच्या मागे कधी जात नाही आणि म्हणून दुर्गेजाला सारखा धावता येत नाही मला। जे असेल ते रोखठोक बोलत असतो, कदाचित कोणाला काही वाईट वाटत असेल वाटलं तरी मला हरकत नाही, परंतु एक नैतिक मूल्य माणसाने कळलं पाहिजे की आपण जे करतो ते प्रामाणिक असलं पाहिजे। आणि पण दिबांच्या नावाचा त्या दिवशी जर का माननीय पंतप्रधानांनी माझ्या कार्यालयात हे प्रस्ताव आलेला एवढं जरी बोलले असते तर टाळ्यांचा गजराट पडला असता, विचाराधीन आहोत तरी टाळ्यांचा गजराट पडला असता, पण काहीच बोलले नाही। त्यामुळे मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे। आता काही लोकांनी सांगितले एम म्हणजे नरेंद्र मोदी का, आणि बोलू नाही प्रस्ताव येतो त्यांच्यानंतर प्रस्तावच नाही, पण शंकेला कुशंका देणारे आहेत काही लोक। वेगळ्या मार्गाने ही संघटना काही आक्रमक नाही, आक्रमक होणं म्हणजे काय, काल मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला 60 दिवसाच्या आतमध्ये हा प्रस्तावावर मी सही आणण्याचं काम करतोय, अशा वेळेला मी आक्रमक व्हायचं का? मी 60 वर्षे राजकीय सेवेमध्ये काम करतो, वयाच्या 18व्या वर्षी राष्ट्र सेवा दलामधून प्रजा समाजवादी पक्षामध्ये आलेला कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। तेव्हा मला सगळ्या खास कळलं माहिती, अनेक कामं करत असताना खूप काही नुकसानी भोगावं लागतं आणि कसं भोगावं लागतं ते शेठ आणि जगन्नाथ पाटलांनी आमच्या गावी येऊनच बघितलेलं आहे। त्यामुळे मला त्याची काही भीती नाही, मी कधी कोणाला सल्यूट करून काम करणार नाही, जे करायचं ते प्रामाणिक करायचं। आणि म्हणून आज आपण जो विषयपत्रिकेवर विषय घेतलेला आहे त्या विषया व्यतिरिक्त कुठलीही चर्चा होता कामा नये, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी। प्रत्येकाला विचार मांडण्याची संधी आपण विचार मांडावे अशी या ठिकाणी विनंती करतो। ज्या कोणाला बोलायचं असेल, पहिला प्रश्न आहे लोकनेते दिबा पाटील नामकरणावर मुख्यमंत्री महोदयांचे केंद्र सरकारचे नियमावली त्वरित पाठवावे, अशा प्रकारचं एक आहे आणि त्यांना पत्रही आम्ही लिहिलेलं आहे। म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांना पत्र द्यायला पाहिजे, मग ते पत्र काय असावं ते पत्र त्याचे महिना वाचून दाखवतो। सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मंत्रालय मुंबई. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासंबंधी अहवाल केंद्र सरकारने पाठवण्याबाबत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत आपण 3 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वपक्षीय नेते, खासदार, आमदार, प्रमुख नेते यांची वर्षा या ठिकाणी एक बैठक घेतली होती. या बैठक संबंधीची माहिती देताना आपण सांगितले होते की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा अहवाल केंद्र सरकारने मागितला आहे, तो राज्य सरकार लवकरच पाठवेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल मग आमचा अहवाल गेला का नाही, तर सरकारने एक नवीन फॉर्मॅट बनवलेला आहे, त्यांची पॉलिसी केली, त्या पॉलिसी प्रमाणे तुम्ही पाठवा. तुम्ही जे कोण बैठकीला असतील त्यांना माहिती असतील ते पॉलिसी प्रमाणे पाठवा. मी ताबडतोबीने कुठल्याही बिलपल लावताना सही करेल. आता तो पाठवलेला आहे की नाही, तर तो फॉर्मॅट आहे, तो मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला म्हणून त्यांना आपल्याला यासंबंधी पत्र लिहायचं आहे. साहेब, हा अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा का नसेल तर लवकर पाठवून द्यावा ही विनंती. विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे, त्याचे उद्घाटन झाले आहे, तेव्हा या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी लाखो भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. तेव्हा ती राज्य केंद्र सरकारकडे मंजूर करावी ही विनंती. एक साधं पत्र आहे, कारण हे स्मरणपत्र आहे त्यांना 3 ऑक्टोबर नंतर दिलेलं हे त्यांना स्मरणपत्र आहे. आज तिसरं स्मरणपत्र मात्र जाणार, दुसरं जाणार नाही. त्यावेळेला नक्की आपल्याला असं वाटेल की 30 तारखेपर्यंत आपल्याला काही रिप्लाय मिळत नाही, आपण जरूर आक्रमक पवित्रा घ्यायचा, जरूर आक्रमक पवित्रा. मी सगळी इथे सत्ताधारी पक्षांना कळण्याची विनंती करतो की ज्यावेळेस आपण पहिल्यांदा आंदोलन जेव्हा केले गेलं सुरुवातीला, त्यावेळेस मी आरसी घरात किंवा महेंद्र घरात यांना सगळ्यात फोन झाले, तुम्ही मिटिंगला काहीच नाही, आमचा विरोध नाही, आमचे लोक येतील, पण आम्ही प्रत्यक्ष होतो कारण आम्ही सत्तेत आहोत. म्हणजे त्यांनी एक बॅलन्स घेऊन बोलले. एवढे म्हणून महेंद्रने 2 लाख पाठवले आपल्या आंदोलनात. म्हणजे अशा प्रकारचं त्यावेळेस देखील काही घटना घडल्या गेल्या. हा काय सांगण्याचं कारण, शेवटी आपल्याला वेळ आली तर ते करणं आवश्यक आहे, कारण शेवटी हा आपल्या संपूर्ण एकूण आता काय आजच्याच वर्तमानपत्र आहे की पुरोगामी हा शब्द संपलेला आहे. जवळजवळ या पुरोगामी चळवळीच्या संदर्भात हा पुरोगामी नेता आमचा आहे, त्याचं नाव कुठेतरी लागावं आणि सरकारने सुद्धा सध्या ओबीसीची पॉलिसी अडॉप्ट करायला सुरुवात केलेली आहे असं एकूण दिसतंय. मला असं वाटते तर या दृष्टिकोनातून आपण काय करावे कसे याबाबत प्रत्येकाने या चर्चेत अति मनमोकळ्याने भाग घ्यावा. नुकतंच या ठिकाणी आता स्टेट आयुक्त एका कॅबिनेटमध्ये बसलं असताना दीपक पाटलांनी बोलले, दीपक तुम्हाला जे काय विचार मांडायचे ते मोकळेपणाने मांडा, असं कुठेही आडपडदा ठेवू नका, म्हणजे आपल्याला निर्णय घेताना सोपं जातं. लक्षात घ्या, या ठिकाणी लोकशाही आहे, इथे कुठली हुकुमशाही नाही, का हिटलरशाही नाही, का पत्ती राजकारण नाही. यामुळे आपण त्या पद्धतीने विचार मांडावेत अशी विनंती करतोय. आणि या ठिकाणी मी प्रस्ताव जे केलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा कोणाला काय चर्चा करायची करू शकता. मला काही वाटत नाही, त्याचं कारण आहे मी चुकलो तर मला सुद्धा तुम्ही समजू यायचे असं असं साहेब असं असं आहे, अध्यक्षमध्ये असं असं तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण मी काही परमेश्वर नाही किंवा मी टिलक नाही एवढं विद्या संपादन करणार. धन्यवाद. मिळालं आपल्याला मित्र, आपल्याला ज्यांना कोणाला या ठिकाणी विचार व्यक्त करायचा असेल त्याने आपले विचार व्यक्त करायचे. तर आता दशरथाने सांगितलं की बऱ्याच लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार प्रयत्न केले, चांगलं मी त्यांचं अभिनंदनही करतो. पण अभिनंदन करताना माझ्या मनात शंका खटकते की एवढे प्रयत्न केले आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 3 महिन्याचा कालावधी द्यावे, 3 महिन्याच्या कालावधीनंतर अदरवाईज 2 महिने किंवा 3 महिने पकडा. तर माझं एकच म्हणणं आहे की आपल्याकडून तरी सगळ्या पंचायत गावाकडून दिबांचं नाव लागावण्यासाठी सगळ्यांनी प्रस्ताव दिला आहे की आमच्या या दिबांचं नाव लागलंच पाहिजे मुंबईमध्ये. मग जेव्हा गोवा विमानतळ चालू झालं आणि जेव्हा मोदी साहेबांचं तिथे भाषण होतं आणि त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की ठिकाणाचं नाव द्यायचं आहे, मग तिथलं गोवा विमानाकडे प्रस्ताव गेला होता का
मोठ्या ठिकाणाचं नाव द्यायचंय नव्हता केला. याच्या पण आरटीआय आपण माहिती मिळू शकतात. माझं एक तेच म्हणे, कोणी राग मानून घेऊ नका. शेवटी सगळेजण काही पक्षाचे माणसं असतात की कोणी पक्षावर एक भूमिपुत्र म्हणून बोलतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर प्रस्ताव पाठवलाय, आपण साधा महानगरपालिका सिडकोमध्ये जर अर्ज केला तर त्याची आपल्याला ट्रू कॉपी असते. ती ट्रू कॉपी कुठे आहे? ही आपण आमच्या भूमिपुत्रांना सगळ्यांना की पत्रावर केलेलं आहे. सगळ्या गोष्टीत विलंब फक्त दीपांच्यासाठी पालिकांचं नाव एका दिवसात घोषित होतं आणि दुसऱ्या दिवशी दिलं जातंय. कुठेतरी शंका याच्या भूमिपुत्रामध्ये रोष निर्माण करणारी बाब आहे. त्याच्यामुळे माझी एक नंबर विनंती की आता मी कुठल्या बाळामाच्या पक्षाचा नाही, कुठल्या पक्षाने एक बहिणी भाऊ आहे. त्याच्यामुळे सांगू इच्छिते की कुणीही कुणाचं नाव घेऊ नका. नाही बाळामाचं नाव घ्यायची का उद्या तरी माझं जे बोलायचं तात्पर्य आता जे आपण बोलायचं आहे मी माझंच मांडतोय. विमानतळ कृती समिती हा एक शब्द प्रयोग करावा लागेल. विमानतळ कृती समिती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली त्यापासून आम्ही सगळे भूमिपुत्र आहोत. असं नाही पहिल्या मीटिंग पासून सगळे भूमिपुत्र होते हजर, त्यामध्ये मी होतो असं नाही म्हणत मी. पण 3 महिन्याचा कालावधी 2 महिन्याचा कालावधी सांगितलंय. पण आचारसंहिता लागली तर त्यामध्ये तसं करता येईल का, हा एक माझा प्रश्न आहे. की नाव घेता येईल का, की पुढे ते पाठपुरावा करता येईल, कारण आचारसंहिता जवळ 15 दिवसात लागणारच आहे, हे नक्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे भूमिपुत्रांचा आक्रोश आहे, नाही लागला तर पुढे आंदोलन किंवा लॉंग मार्च हे तर काढावंच लागणार आहे. आणि जर आता मी तर स्पष्ट बोलतोय की नुसतं 1000 गाड्या किंवा निघाल्या गाड्या नवी मुंबईतून 95 गावातून, तर यापुढे गाड्या नसतील तर जेसीपी असेल विमानतळावर जाण्यासाठी 100 जेसीपी असतील, हे मुंबईला लक्ष ठेवा. कारण शेवटी हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी नम्र विनंती आहे की पाठपुरावा हा सतत चालूच राहायला पाहिजे. जोपर्यंत निबाचं नाव लागेल तोपर्यंत कुठला भूमिपुत्र स्वस्त बसणार नाही. जोरदार पडतो पाऊस निबाचं नाव नाही लागत म्हणून नाराज झाले भूमिपुत्र बहीण आणि भाऊस. जय भूमिपुत्र माहितीची आवश्यकता नाही. सर्वांना कल्पना आहे की या झेंड्यावर असलेले रक्ताचे डाग हे प्रतिकात्मक नाहीत किंवा काल्पनिक सुद्धा नाहीत. हे आपल्या जे हुतात्मा झाले त्यांच्या रक्ताचे दाग आहेत. प्रत्यक्षात दिबा पाटील साहेबांच्या रक्ताचे दाग आहेत. या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला आपल्याला न्याय द्यायचा आहे. न्याय कधी मिळेल? तेव्हाच जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागेल दिबा पाटील साहेबांचे. 6 ऑक्टोबर रोजी माननीय पंतप्रधान महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या नेत्यांचा नामोल्लेख केला, त्यांच्या कार्याचा गौरव केला, परंतु त्यांच्या नावाची घोषणा केली नाही. खरी क्रांतीची ज्योत त्याच दिवशी पेटायला पाहिजे होती, परंतु तसे झाले नाही. हरकत नाही, मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दिवाळी उत्सव होता आपल्या सर्वांचा, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. 1.5 महिना आपल्या हातामध्ये आहे. या क्रांतीच्या ज्योतीचा मशाल ही ज्योत पेटतीच राहिली पाहिजे. माझ्या मते बेमुदत धरणे आंदोलन सुरू करायला पाहिजे. जे आपल्याला काही समजा आपल्याला हे करायचं आहे, घेराव घालायचा आहे, मोर्चा काढायचा आहे, तोही काढायचा, परंतु बेमुदत धरणे आंदोलन करायचं. कारण 1.5 महिना हातामध्ये आहे. जर या 1.5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागली, जर नामाचा लोकार्पण झालं आणि नाव जाहीर झालं नाही तर आपली वेळ हातातून निघून जाईल. म्हणून माझी एकच संकल्पना आहे की बेमुदत धरणे आंदोलन सुरू करूया आणि या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये प्रत्येक दिवशी जे काय आपल्याला घेराव करायचं ते पण करूया. कारण जोपर्यंत आपल्याला दिबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसायचं नाही. वेळ म्हणजे रात्र वैरेचे दिवस फार कमी आहेत. कोणी शांत बसायचं नाही, ही सर्वांना नम्र विनंती. जय दिबा, जय भूमिपुत्र. जसं आपलं मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत 3 ऑक्टोबरला जी बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार, खासदार, माजी आमदार असे 41 जणांचं शिष्टमंडळ होतं. ह्या शिष्टमंडळाला समोर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राला शब्द दिलेला आहे की 90 दिवसाची पॉलिसी असते, त्या 90 दिवसाच्या पॉलिसीच्या आतमध्ये हे नामकरण होईल. तर मातोश्री कृती समितीच्या माध्यमातून आपण एवढं सातत्याने काम करतो. मी तर धन्यवाद देतो आणि आभार मानतो. अत्यंत मी कृतज्ञ आहे दशरथ दादा साहेबांचा. ह्या वयामध्ये ते एवढी मेहनत घेतात
मी साक्षीदार आहे त्यांच्यासोबत. जवळजवळ महिन्याला 4 तरी अशा बैठका होतात, सातत्याने ते काम करतात. तर माझं कृती समितीला एक विनंती असेल, आपण जो काही निर्णय घेणार तो आम्हाला सर्वांना मान्य असेल, पण आपण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विचार करूया. आपल्या हातात दिवस खूप कमी राहिलेले आहेत. जो अहवाल माननीय मुख्यमंत्री साहेब केंद्र सरकारला देणार आहेत त्याचा पाठपुरावा आपण कृती समितीच्या आमचे सर्व मान्य ऋषी ठाकूर साहेब आहेत, गणेश नाईक साहेब आहेत, सर्वजण आहेत, ह्यांच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 दिवसाच्या पर्यंत आपण पोहोचवावा, जेणेकरून इथे बरेच आवाज उठत आहेत की आपण आंदोलनाचा धागा पकडावा, आपण आंदोलनाच्या वेगवेगळ्या परिषदेमध्ये मांडल्या जातात. पण माझं प्रामाणिक मत आहे की हा ब्युरोक्रॅटिक आपण थांबले 5 वर्ष. तर मला वाटतं 20-25 दिवसामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत चर्चा करून त्यांनी जो अहवाल केंद्राकडे पाठवलाय की नाही याची चाचपणी करावी, आणि त्यासाठी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत, कटिबद्ध आहोत. धन्यवाद. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल्याबद्दल साहेब तुमचं खूप खूप आभारी आहे. माझं नाव तेजस पाटील, मी राहतो नवीन पनवेलला, माझं गाव आहे मुक्काम पोस्ट केळव. या मीटिंगला मी आज पहिल्यांदा असं आलोय की पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे आणि मी काही या समितीचा पदाधिकारी म्हणून आलो नाहीये, तर मी इथे एक भूमिपुत्र म्हणून आलोय. ज्यावेळी हा आंदोलन सुरू झाला तेव्हापासून अनेक आंदोलनं झाली. मशाल मोर्चा झाला, घेराव आंदोलन झाला, साखळी मोर्चा झाला. मी स्वतः या आंदोलनासाठी दिबांचा पहिला दिबा महोत्सव आयोजित केला. दिबांच्या नावाने भूमिपुत्र भूमिकन्या पुरस्कार सोहळे आयोजित केले. त्याचे साक्षीदार आपले नसरत दादा आहेत, परत संतोष दादा आहेत, जेडी तांडे साहेब आहेत, हे सगळे साक्षीदार. मी स्वतः या कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण घेराव आंदोलन केला शिरको पासून 2 किलोमीटर लांब. घेराव कशाला घालायचा होता आपल्याला? शिडकोला. मग शिडकोला का नाही घेराव घातला? साखळी मोर्चा केला, लांबच्या लांब साखळ्या बनवल्या आपण. कोणाचं लक्ष लागणार आहे? कोणाचं लक्ष लागणार नाही. त्याचं कारण आहे की आपल्या कुठल्याही आंदोलनाला इंटरनॅशनल मीडिया किंवा राष्ट्रीय स्तराची मीडिया नसते. आपल्याकडे असं आपल्या महाराष्ट्रातली मीडिया. त्याच्यामुळे आपण जे काय आंदोलन करतो, छोटे मोठे आंदोलन, बस ना किती. आता तेव्हापासून आपण आंदोलनाला येतोय, सगळेजण येतात. दिबा सगळ्यांचे, माझे, तुमचे, सगळ्यांचे. सगळेजण आपला काम धंदा टाकून येते, कारण की आपल्याला काम धंदा दिला तर दिबाने दिला. त्यांच्या पुण्याने आपण आज इथे स्ट्रॉंगली बोलतोय आणि कार्यक्रमाला येतोय, कार्यक्रम आयोजित करतोय, त्याच्यानंतर आंदोलन करतोय, हे दिबांमुळे करतोय. पण बाद झालं ना. आता किती छोटे मोठे आंदोलन करत राहायचं. बुद्धिबळाचा खेळ असतो, सारीपट बुद्धिबळ होतं, चेस. त्याच्यामध्ये सोंगट्या असतात, उंट असतात, घोडे असतात, लास्टला असतो तो राजा. म्हणजे हे सगळं पूर्ण बुद्धिबळ कोणाच्या हातामध्ये असतो? राजाच्या हातात. बरोबर आहे? मी काय बोलतोय व्यवस्थित लक्ष द्या. सोंगट्या मारत बसण्यापेक्षा आपल्या संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि या मुंबईचा मंत्रालय हा संपूर्ण जगामध्ये माहिती आहे, आणि तिथे आपले मुख्यमंत्री महोदय बसतात. बरोबर आहे? आपण जासाईला आंदोलन करायचं, कामोट्याला आंदोलन करायचं, विमानतळावर आंदोलन करायचं, कशाला? जर मराठा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईत येत आहेत, आठवडाभर आपली मुंबई बंद करतायत, आपल्याला किती किलोमीटर येते? 10-15 किलोमीटरवरती मुंबई आपल्याला. आपण काय मंत्रालयावर मोर्चा काढत? आझाद मैदानाला पण जाऊन ना बसतात, कोण नाही बघायला येत तिथं. येतात फक्त काही नारळ पाणी काय देतील ते देतील. पण आपली मागणी काय? आपल्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव काय लावलं? हा सांगतोय विषय आमच्या नजरेसमोर आहे, तो सांगतोय. दुसरा नावाचा ठराव आलेला नाही, तो सांगतोय. एकच नाव आलेलं आहे. प्रॉब्लेम काय? एकच नाव आलंय ना, दुसरा कोणाचं नाव आलाच नाही ना. मग त्याला हरकत काय? एकच तर नाव येत आहे रातोरात. याचा कशाला? औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगर रातोरात झालं. जे पूर्वीपासून इतिहासापासून
नाव होतं ते नाव एका रात्रीत जर बदलते तर नवीन नाव द्यायला प्रॉब्लेम काय आहे? नवीन नाव तर देऊ शकतात ना लगेच. आता तो नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते विमानतळाचा उद्घाटन झाला. आम्ही त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलो कारण की आम्ही त्याच्यावर व्हॉट्सअपवरती पोस्टर पाहिले होते की लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या विमानतळाचा उद्घाटन आहे. ते ऐकून आम्ही तिथे आलो. पण येता येता पलसपा म्हणून वाचते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, इकडे बोर्ड असते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, आणि निळ्या रंगाचे जे बोर्ड लावले जे सरकारचे बोर्ड असतात या सगळ्या निळ्या आणि हिरव्या रंगाचे या सगळ्यावरती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच टाकले. कुठेही लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव घातलेलं नाही. बरोबर आहे. मग सरकारला हे सांगणे, सरकारने ही विनंती आहे की आम्ही या गोष्टीसाठी लढतोय, या गोष्टीसाठी आणतोय, तुमच्याकडे विनंती करतोय ना, का आम्ही तुम्हाला ताकद देऊन चालतोय का याला दिबाचं नाव द्यायला पाहिजे? नाही ना, आम्ही विनंती करतोय. तर मग आमच्या विनंतीला सुद्धा मान ठेवा ना. कुठे जास्त काही मागणी केली का विमानतळ आता आमच्या नावावर करा? नाही ना. आम्हाला फक्त विमानतळावरती दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. ते नाव कशासाठी? ते नाव तो आमचा अस्तित्व आहे की एका भूमिपुत्राचं नाव त्या विमानतळावर लागेल आणि संपूर्ण जगामध्ये तो विमान जिथे जिथे जाईल तिथे तिथे आपल्या दिबाचं नाव लागणार आहे. आता हे मी सगळं बोलण्याचं कारण असं की मी या प्रत्येक आंदोलनात सहभागी होतो. बरोबर. तुम्ही सगळे सहभागी होता, मी स्वतः सहभागी होतो आणि मी गावोगावी जावीन याची जनजागृती केली. मी स्वतः दीपक पाटील तिथे साक्षीदार आहेत. तर मी गावोगावी जाऊन याची जनजागृती केली. 3 लोक मला विचारतात केला का खेळ तुमचा? त्यांना उत्तर काय द्यायची? जे आपले मोठे मोठे नेते आहेत यांना ते लोक विचार नाही येऊ शकत का? त्याचं कारण आहे शेवटी मोठ्या माणसाला काय विचारणार आपण, तर ते आमच्यासारख्या लोकांनाच विचारतात काय केला. मग याचा उत्तर आम्ही काय द्यायचं त्यांना? आम्ही हे सांगायचं 3 महिने थांबा सांगितलंय आणि 3 महिन्यानंतर एवढ्या विषयावर बरोबर 3 महिन्यानंतर आम्ही जर नाही दिला त्यांना तर काय उत्तर देणार परत? त्या उत्तरासाठी मी इथं आलोय. धन्यवाद. ती कृती समितीच्या मार्गदर्शनाकडे झाली. तर हे आता आम्हाला सल्ले विचारण्यापेक्षा कृती समितीने स्वतः एक निर्णय घ्यावा, एक स्वतः भूमिका ठरवावी आणि ती जाहीर करावी. आता कोण सांगणार आंदोलन नका करू, कोण सांगणार वादळ होऊन जाऊन द्या, तर प्रत्येकाची मतं तुम्ही विचारात घेणार का? त्याच्यात तुम्ही तुमचे निर्णय घ्याने सांगा, पण जे होईल ते ठोस होऊन दे. हे आता किती मिटिंग आपण करायच्या, प्रत्येक मिटिंगला काहीतरी कोण 10 जण सांगणार, तेच सांगणार, कोणतरी त्यात बोलणार दिबा साहेबांबद्दल सांगणार, कोण काय. तुम्ही कृती समितीने तुमची भूमिका मांडा. आजपर्यंत आम्ही कृती समितीच्या सोबत प्रत्येक आंदोलनात आलोय. आम्ही तेव्हा तुम्हाला विचारलं नाही असं का केलं तसं का केलं, तुम्ही सांगितलं साखळी आंदोलन करा, आम्ही उभे राहिलो. तुम्ही तुमची भूमिका ठरवा आणि भूमिका अशी ठरवा की लोकांना आपल्याला उत्तर द्यायला मिळेल. कारण त्यांनी उपस्थित केला तेजसपर्यंत बरोबर प्रश्न आहे की लोक आम्हाला विचारतात काय झालं, नाव मिळणार नाही, आम्हाला फेस करावा लागतो. तर कृती समितीला विनंती आहे की तुम्ही आता एक विषय तुम्ही मांडला बरोबर आहे किंवा अगोदर म्हणतात ते सगळे विषय बरोबर आहेत. आता याच्यामध्ये कृती समितीचे सदस्य असलेले जे आपण हजर आहोत, कृती समितीचे सदस्य आहेत त्यांनी हात वरती करा. सदस्य म्हणून कृती समितीचं नाव त्याच्यामध्ये आहे 50% हात वरती आले, 50% आता तो सुद्धा बरं झाले माहिती तुम्हाला. तर ह्या याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की कृती समिती ज्यावेळेस बसते त्याला चर्चा वाढीची होते. पब्लिक ज्यावेळेला येते त्या पब्लिकच्या वेळेला चर्चा जी होते ती प्रत्येकाला वाटतं बोलण्याचा अधिकार खरी दृष्टी आहे, त्याचा वाद नाही आहे. पण त्यात तोच विषय वारंवार होतो. त्यामुळे कृती समितीचे विषय ठरले असतील, काय केले असतील तर तसं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता आम्हाला ज्या काही पूर्वीची वाटचाल काय होती, आता काय चाललंय, काय ठरलंय, पुढे काय करायचं, हे जे काय असतील ते आता मी त्यांना मगाशी विचारलं, आता सुद्धा विचारतोय मी. आता जी नावं आहेत त्याच्यावर लेटर ही नावं जी आहेत ही जवळजवळ ते 40 लिटरचं आहेत ना किती. हा, तर ह्या नावं लेटर आहेत ना, याच्यापैकी 20 लोक सुद्धा हजर नाही, 50% सुद्धा लोक हजर नाही. एक गोष्ट नावं टाकताय तुम्ही,
आता तू नाव टाकत एक गोष्ट आता कृती समिती ठरवण्याचे अधिकार कोणाला? कृती समिती ठरवली कोणी? नाही ना, त्या असं नाही आहे. कृती समिती ठरवण्याकरता मिटिंग झाली होती, त्यात नावं आली. ती किती नावं आहेत? त्यानंतर वाढत गेली, ती किती गेलीच वाढत? म्हणजे एक गोष्ट त्याच्यानंतर त्यावेळची जी नावं होती ना, किती कमी झाली, किती वाढली, कशामध्ये वाढलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर चला चहा प्या, नाश्ता घ्या आणि मिटिंग सुरू. असं नाही व्हायला पाहिजे. कृती समिती सारखीच व्हायला पाहिजे. म्हणजे जे आता उदाहरणार्थ आहे की आता समजा ते आर्य समाजचे नेते आहेत, गायकर बरोबर आहे की नाही. आता ते पनवेलच्या त्या ऑफिसमध्ये असतात, ते मी काम करतात, मला माहिती आहे. तर त्यांचा एकदा बोलण्याचा एक अधिकार आहे तसा. तसं जे दुर्गाचा महत्व आले, दुर्गा मधलं आपलं हे बहुजन समाज आहे. मी आगरी समाजात बोलत नाही. आगरी, कोळी, कराडी सर्व ओबीसी समाज आहे. तर त्याच्यामध्ये काम करणं माहिती आहेत ना. साधारणतः दुर्गाची लोकसंख्या किती आहे, वस्ती किती आहे, नागरिक किती आहे, मतदार किती आहेत. त्यातले आता आपल्या मताचे 99% असतील, 100% पण असतील, नाही म्हणत नाही. जेव्हा वाटत नाव द्यायला आपल्या मताचं आपल्या मताचे 100% असतील. पण प्रतिनिधित्व या मीटिंग मध्ये बसण्याचं आपण त्यातले 10% लोकांना देऊ शकतो लोकसंख्येच्या. मग कुणीतरी येण्यापेक्षा, काहीतरी करण्यापेक्षा ही बैठक जी असते की नाही. मला अध्यक्ष महाराजांनी मला सांगितलं की रामशेठ अशी एक आपल्याला अर्थात बैठक घ्यायची आहे 26 तारखेला. 25-30 लोकांची आपण एकत्र बसून चर्चा करूया पुढे काय करायचं आहे. म्हटलं काय हरकत नाही. आणि नंतर सर्व पक्षाची, सर्व संघटनाची बैठकीच झालेली आहे. म्हणजे सर्व पक्षाची चालते, त्याबद्दल माझं दुमत नाही. कृती समिती आपली काय एका पक्षाची कुठल्या नाही. पण अशा रीतीने काहीतरी पाहिजे आहे. कल्याणचे 1-2-3 लोक, 4 लोक, डोंबिवलीचे 2-3 लोक, 4 लोक, ठाण्याचे 2-3, 4 लोक. म्हणजे या पद्धतीनं आपण जर गेलो तर ती चर्चेला काहीतरी अर्थ राहणार आहे. कारण आपल्याकडे संख्या मोठी आहे, समाज मोठा आहे, बाकी ओबीसी पण मोठा आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल आणि मग पुढे आपल्याला याची विषयावर चर्चा करावी लागेल. संघटनेचा कारभार करताना आणि कृती समितीला करताना कृती समिती म्हणून आणि त्याच्यामध्ये नवीन नाव वाढवायला पण हरकत नाही. पण त्याच्याकरता सुद्धा कृती समिती लोक एकत्र बसले पाहिजेत. आणि मग सांगायला लागेल की ही 2 नाव घ्या, ती आतापर्यंत नव्हते पण आता येते, त्यांना घेऊया, काय हरकत नाही ना. ही नावं वाढवायला वगैरे काही हरकत नाही. पण अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल. नाही तर आता कुणालाही बोलायचा आपण विरोध करू शकत नाही. तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य बरोबर आहे बोलतात. सर्वांची भावना एकच आहे, दिबा पाटलाचं नाव मिळालं पाहिजे आहे. पण त्याच्या वेळेला चर्चा मात्र चर्चेच्या रूपात व्हायला पाहिजे. मी माझं ते म्हणतो, आमदार आणि खासदार ह्या कृती समिती माझी सुद्धा, म्हणजे आमदार, खासदार, माजी असले सुद्धा ते आपल्या कमिटी किती आहेत आणि आता खासदार किती आहेत. एक माजी खासदार आहे, एक माजी खासदार आहे, एक समजा आणखी कोण माजी खासदार आमदार कोण आहे, नगराध्यक्ष आहेत. बघा भरपूर आपल्याकडे न्यायालय होती, नाही म्हणून त्यांनी तुम्हाला आमदार खासदारांची नावं काढलीत ना तर आपल्या याच्यामध्ये 12-15 नावं होतात साधारणतः. आणि त्यातले जर मला वाटते 2-3च लोक दिसत आहेत साधारणतः. यांना जाऊन विचार काय येत नाही मिटिंगला. मग एक गोष्ट अशी आहे ना, हे करावं लागेल ना. प्रमुख आपण त्यांना मानतो ना. रामशेठ ठाकूर जर 4 मिटिंगला नाही आलं काय म्हणणार, रामशेठ कधी येत नाही. बाकीच्या काय करत नाही. आपण विचार पाहिजे ना आपल्याला, ऐकून घ्यावं लागेल त्यातून. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं जावं लागेल. जबाबदार मुख्य कार्यकर्त्यांना राहावं लागेल. पब्लिक आहे, मुख्य कार्यकर्ते कुठे आहेत, मुख्य नेते मंडळी कुठे आहेत ते आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्यावर जबाबदारी आपल्याला टाकावी लागेल. प्रत्येक आमदाराची, खासदाराची एक नैतिक जबाबदारी असते. त्यांच्या घरी जाऊन आम्ही निमंत्रण देत असतो, मिटिंगला या म्हणून सांगत असतो. असे अनेक चेहरे आहेत त्याची काय मिटिंग घेत नाही. मग त्यांना काढा, कृती भेटून काढा. थांबा, जरा काही करू नका, टाळ्या वाजू नका. मी बोलतो म्हणून सगळ्या आम्हाला दूरदृष्टीने विचार करावा लागतो. ऐकून घ्या ना. आता प्रशांत ठाकूर
फॉरेनला लॉकडाऊन द्यायला गेले, ते परदेशात गेले, सुभाष भोई परदेशात. आता हे त्यांना मी काय करणार? आपलं इथे काही लोकांचं की आम्हाला निमंत्रणच नाही. 12 तारखेला मी व्हॉट्सअपवर टाकल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, 12 तारखेला प्रत्येकाला. इथे विनोदला जर काही जबाबदारी, गायकरला जबाबदारी, दीपकला दिली, काही नितीन पाटला, आज सगळ्यांना जबाबदारी दिल्या. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता न येणाऱ्यांच्या संदर्भात काय बोलायचं? त्यांना काढून टाकणं जितकं बोलत असेल तुम्ही बरोबर आहे, तितकं मला अवघड आहे. समजलं ना? स्वातंत्र्य आहे. आता दुःख जे कोणाला असते, तो दगड विचारा देवाला प्रत्येक जण साईबाबा जातो, 302 वाला पण जातो आणि गरीब विचारा पण जातो. सगळ्यांना देव बाप्पा ठीक आहे. तसं माझी परिस्थिती आज आहे. ठीक आहे, जा बाबा, काय करणार? काम साधन आहेच आहे. आता प्रत्यक्ष आता काय बघा, 90 दिवसाचा काळ आता. या 90 दिवसाच्या कालावधीत झालं नाही तर राजकीय पक्षांना तर भीती नाही का? आहेच ना, प्रत्येकाला आहे ना भीती. आपण जेवढं बोलतो तेवढं त्यांनाही भीती आहे. आम्ही सत्यात आहोत, आम्ही केलं नाही तर लोक काय म्हणतील आम्हाला, ही भीती आहे ना. की राजकीय पक्षाचे नेते परवा मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला होतेच ना, मिटिंगला इथे ना आले पण तिथे होतेच ना. आणि आम्ही त्यांना कधी सांगितलं आम्हाला जरा दिल्लीला भेटायला जायचंय, तुम्ही जर बघा व्यवस्था करते, करतात ना. सगळ्याच गोष्टी आता काही गोष्टी सांभाळून घ्यायला लागतात, काही बोलता येत नाही. काही म्हणतात हे राजकीय परदेशपणे राजकारण करतो. कुठला राजकारण नाही. आयुष्यभर राजकारण केलं असतं ना, एवढं मंत्री झालो असतो. शरद पवार मंत्री केलं असतं, पण फसलो जाळ्यात कुठेतरी. भाग्याची रेष नव्हती. आहे ते खरं सांगतो. त्या माणसावर आधी माझी बघा, मी त्या पक्षात नसलो तरी आज माझी श्रद्धास्थान आहे. नाही, माझं ते श्रद्धास्थान आहे. मी त्यांना भेटायला जात नाही, काय श्रद्धास्थान कुठेतरी कोणाला तरी मांडलं पाहिजे. ठीक आहे, आता शेटमेन बाजू मांडली, असं काय दोघा तिघांनी बाजू मांडा. आता माझं म्हणणं काय काय आवश्यकता नाही, स्वतःच आपला आहे ना. आपण थोडीशी आपली मीटिंग आहे, सभा नाही. अंतरावर येतो त्याच्यापैकी पण दरवेळेला येतो क्वचितच एखादी मीटिंग किंवा कार्यक्रम मध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आपली मीटिंग झाली, ती चांगली वाटली, उत्साहवर्धक वाटली. पण प्रत्यक्ष उद्घाटनाच्या कार्यक्रमात आपल्याला निराशा हाती आली. हे का घडतंय ना काय नाही हे आपण सगळे विचारतो, पण याची उत्तर आपली इथं बसलेल्या कोणाकडे नाही. ती सत्तेवर बसले, ज्यांच्या हातात तो अधिकार आहे त्यांच्याकडे. सत्तेच्या म्हणून त्यांची किती अडचणी आहेत आपल्याला नीट माहिती नाही. कायद्याच्या म्हणून किती अडचणी आहेत त्याची आपल्याला कल्पना नाही. तांत्रिक टेक्निकल काय बाबी असतील का ते माहिती नाही. पण याचा अर्थ मग त्यांच्या अडचणी पाहत राहून आपण गप्प बसावं असा याचा अर्थ नाही. मधल्या काळात उद्घाटनानंतर व्हॉट्सअपच्या आपल्या काही ग्रुपवर काही जणांनी इतकी नकारात्मक सतत बाजू मांडत होते, ती अतिशय दुर्दैवी होती. आपल्या नेतृत्वावर आणि आपल्या समाजाच्यावर त्याच्या स्वभावाचा विश्वास संपलाय का? उद्या या बसलेल्या माणसांनी आपल्याशी गद्दारी केला असं गृहीत धरा, असं होणारच नाही. हे बोलतोय तर मग तुम्ही गप्प राहाल का? आपल्या स्वभावाचा धाक सगळ्यांच्यावर, आपल्या नेतृत्वावर आहे आणि शासन चालवणार नाही. कुठल्याही पक्षाचे असतील, पक्ष बदलत राहील, त्यांच्यावर पण. काही जणांनी अशी बाजूने आपण फसलो, आपल्याला फसवतात. ते काय करतात म्हणजे आपण आपल्यावरचा विश्वास कमी करतो. ते या तऱ्हेचा वागणं बरोबर नाही. एक विमानतळ हा जसा विषय, तसा मुंबई आणि त्याच्या आसपास म्हणजे आपला समाज ज्या भागात आहे तिथं जो विकासाचा वारा चालू आहे, प्रगती आणि शहरीकरण, यात अनेक प्रश्न नव्याने निर्माण होणार आहेत. दिवा पाटलांचं नाव लागलं का आपलं सगळं आंदोलन संपली असं मला वाटत नाही. आपल्याला एक टिकवायला लागेल, याच्या पुढे लढे द्यायला लागतील. हा संघर्ष चालू राहील. रस्ते, प्रकल्प, रेल्वे, तरतऱ्याचे काय डॅम ना काही ना काय भूमी अधिग्रहण चालू राहील. आपण आज जर का फूट पाडायला लागलो, कृती समिती म्हणून काहीतरी करते, ते इतके बसलेले 70-80 जे व्हायचे माणसं आहेत, आपल्याला विचारून काही ना काही धोरण ठरवतात. आंदोलन किती गरमी द्यायची, किती थंड, त्याची काहीतरी भूमिका ठरवतात.
कोणता तिसरा उठतो कृती समितीच्या बाहेरचा तो परस्पर कार्यक्रम ठरवतो, आपण वेळा होतो, त्यांच्या मागे लागतो. दुर्दैवी गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट. कदाचित एखादा कार्यक्रम कृती समितीने ठरवलाय पण तो त्यावेळेला आवश्यक नव्हता, किंवा तो त्याच्यापेक्षा जास्त जोरदार कार्यक्रमाची आवश्यक असं एखादा चुकला पण असेल ना, म्हणून लगेच तिसरा जो 4 वर्ष कधी आपल्याला दिसणार त्याच्या मागे धावत चुकणं. आपण आपली एके ठिकाणाला सर्वात आधी महत्व दिलं पाहिजे. आपली संघटना आणि आपलं नेतृत्व सांगेल तेच तुम्ही ऐकले. एखाद वेळेस नेतृत्वाने मला चुकीचा आदेश दिला तरी मी त्या एकीच्याच पाठीशी राहणार. एखादा निर्णय चुकला तर तो बदलता येईल ना, तो दुरुस्त करता येईल. पण एकी फुटली, त्याला राजकीय वळण लागला, त्यात फाटाफूट झाली की तो नुकसान आपला कायम स्वरूपीच होईल. आज आपण कोणत्या तरी एकाच्या मागे गेलो, दुसऱ्याच्या आपण अपमान केला, पुढच्या वेळेला ते नाही येणार. आणि त्यामुळे मला असं वाटतंय या ठिकाणी बसलेल्या आपल्या जे आले जाता उपस्थित त्यांना विनंती आहे, आणि विशेष करून मोबाईल आणि मग आपण जी प्रसिद्धी शरदरावांची माहिती तुम्हाला देतोय. पहिले जे आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही संजीव नाईकांची खूप वेळ वाट पाहिली, खूप झाला, त्यांना काही मीटिंगमध्ये अडकले होते आणि त्यावेळी बाळामामा आला आणि मग आम्ही निघालो त्या आंदोलनात. लक्षात घ्या, ते आंदोलन सुद्धा निलेशने सांगितलं आपला बॅनर वापरा, त्याचा लोकनेते दिबा पाटील सांगितलं असं ते होतं. काही लक्षात घ्या. दुसऱ्या आंदोलनात सुद्धा बाळामाची आमची बैठक झाली, बरेच कार्यकर्ते माझे आपले होते. आपण आंदोलनात सर्व घेऊन सगळं यायचं असं ठरलं. आता ते स्वतंत्र होतं असं तुम्ही करू नका. त्यांनी आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मला असं वाटतंय दादा म्हणतात ते बॅनर एकच असला पाहिजे, त्यांना एकच होत आता मला असल्या पक्षाचं बॅनर कृपा करून एक अध्यक्ष बसलेले आहेत, अध्यक्ष काय सावरले तुम्ही काही करू नका. आता मला असं वाटतंय मी काय करायचं मला असं वाटतं 3 तारखेला बोलावलं गेलं हे उचलू नका. माझा काय चुकला असेल तुम्ही सांगा, जरा तुम्ही बोलू नका. अध्यक्ष मला असं वाटतंय की काय 50-60 दिवस दिले होते, लगेच खूप बेटर आता त्याच्यावर मधल्या दिवसात आपण संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावं. जसं आपण एकत्रित बरेच कार्यक्रम आंदोलन केली तशी गाव स्तरावर काही असं वाटतं का तो गावात तुम्ही गेले काय दिसत नाही. पोलीस रिपोर्ट शासनाला जात असतो. एखाद्या विषयासाठी किती गावांमध्ये किती लोक जमले त्या विषयाच्या आग्रहासाठी त्याचा रिपोर्ट जात असतो, त्याचा दबाव शासनावर पडत असतो. तर मला असं वाटतंय या मधल्या काळात आपण आपला घोटीपासून तर अगदी रायगड जिल्ह्याच्या शेवटपर्यंत या सगळ्या गावांमध्ये या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी एखाद्या मंदिरातला काही तुम्हाला इथे सगळे बसलेत काही आवडेल ते दबाव गट ठेवायचं नाही असंही नाही, पण नेतृत्व आणि एकत्रित निर्णय घेत हे तो कार्यक्रम आपण चालवावा. तर असा गावोगावचा कार्यक्रम करावे. धन्यवाद. मी आदेश नाही देऊ शकत, मी सूचना करतोय, मी आदेश नाही देत तुम्हाला, सूचना करतोय. पटेलच असं नाही, योग्यच असेल असं नाही. तर गावोगावी कार्यक्रम करावा, समाज आणि भूमिपुत्रांना जागृत करावा, आणि जर आवश्यकता पडली मधल्या काळात नाहीच होत तर मग मोठाच जर का दणका द्यायचा तर त्याला ती तयारी कामा नाही. धन्यवाद. बघा शरद पात्रेंच्या मुद्द्यांना मी पूर्णतः समर्थन देतो, पण त्याच्यात एक ऍडिशन एवढंच आहे की आपल्याकडे जेवढे बहुतांश आमदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी हे सत्तेतले आहेत तर आपल्यापासून जास्त लायबिलिटी त्यांची आहे. तर त्यांच्यावरती आपण एक वॉचडॉग सारखं किंवा म्हणजे त्यांच्यावरती आपण थोडंसं प्रेशर देणे आवश्यक आहे. वॉचडॉग कशाला पाहिजे? शब्द चुकी लावा. आता मुद्दा काय झाले त्याने हा का जे आपला शब्द दिला त्याने त्याचा फॉलोअप करायचा आहे. त्यासाठी उद्या रेशद पाटील आणखी एक दोघे लोक 7-8 दिवसाच्या आतमध्ये साधारणतः सीएमच्याकडे एक ठराविक 15-20 लोकांची आपल्या याच्या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा असा आहे जर प्रश्न दिल्लीत असेल तर दिल्लीत सुद्धा आपण एखाद्या परत स्मरणासाठी जाऊया. काहीतरी दिल्ली थांबवा जरा. काय माहितीये का आता दिल्ली आपल्याला जरूर काढायला दिल्ली नका करू. दिल्लीला आपला माणूस कोणते तिथे पंतप्रधानांची भेट देणार पाहिजे. उद्या दिल्ली जाऊन काय फायदा. लोक याला डिस्ट्रिक्ट
नाही बघा सीएमच्या मार्फतच जावं लागेल. सीएमची जबाबदारी घेतली म्हणून- सीएमनी जबाबदारी सीएमला भेटून परवा आम्ही जेव्हा भेटू ना तेव्हा सीएमच्याकडे चर्चा करू ना की साहेब ते प्राईम मिनिस्टरची भेट आहे आमच्या 20-25 लोकांच्या सिस्टममध्ये तुम्हाला भेटू इच्छितो असं विनंती करून त्यांना. परत या व्यतिरिक्त असं आहे की आता एअरपोर्टचं बऱ्यापैकी फंक्शनिंग चालू झालेलं आहे, त्यामुळे तिथे भरती सुरू झाली. आपल्या कोकणातले 5 जिल्हे आहेत आणि 5ही जिल्ह्यात वेल क्वालिफाईड लोक आहेत. आज आपल्याला तिथे नोकरी कशी सांगतात, हाऊसकीपिंग, लोडर, वॉचमॅन. आमचे MBS कुठे जातील, आमचे इंजिनियर्स कुठे जातील, आमचे डॉक्टर्स कुठे जातील. आमच्याकडे पण आयटा केलेले लोक आहेत, आमच्याकडेही याचं लायसन्स घेतलेलं आहे, पायलट लायसन्स घेतलेलं आहे. त्यांच्या नोकरीचं पण मुद्दा आपल्या कृती समितीने प्रामुख्याने आता घेतला पाहिजे, कारण आडाणीने बऱ्यापैकी भरती केलेली आहे. तिथे असलेले आमचे काही मित्र आहेत ते सांगतात तुम्ही झोपलेत का. याच्या संबंध आपण एक तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी शेठशी चर्चा करतो, रुपेश धुमाल त्यातला प्रमुख आहे तर त्याच्याशी चर्चा करतो आणि मग आपल्याला एकदा याविषयी बोलावं लागणारच आहे. पण या मीटिंग नको, हो या मीटिंगमध्ये व्यत्यय नको. आपण ती स्वतंत्र बैठक लावू आणि निश्चितपणे सगळ्यांची भावना आहे की बाबा त्या ठिकाणी आपल्या 5 जिल्ह्यातले भूमिपुत्रांना जॉब मिळाला नाही. बरोबर, तुझे मत आहे सगळे, त्याच्यावर विचार करू नका, आपण त्या स्वतंत्र बोलावं. नमस्कार, मी ॲडव्होकेट भारद्वाज लक्ष्मण चौधरी, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो. मी जबाबदार पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे, पण त्याची पादत्राणे मी बाहेर काढून इथं आलोय. नेहमीच समाजकार्यामध्ये असतो. मधल्या काही काळामध्ये काही वैयक्तिक कारणामुळे मी सहभागी होऊ शकलो नव्हतो, परंतु डे 1 पासून या आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही आमच्या महासंघाचं अधिकृत प्रतिनिधी म्हणून संतोष दादांना इथे आपल्या कृती समितीमध्ये घेण्याची विनंती केलेली. त्यांच्या माध्यमातून सातत्याने दशरथ दादांची किंवा आपण जे व्यासपीठावर जेवढे बसले त्या सगळ्यांना याची कल्पना आहे. मला काही ठराविक विषयांच्या संदर्भात आपण सर्वांना त्याच विषयावर, त्या व्यतिरिक्त एकही विषय नाही. आपण मूळतः नामकरणाच्या संदर्भातला हा विषय अंतिम टप्प्यापर्यंत आणला, त्याबद्दल कृती समितीला मी सर्वांच्या तर्फे अभिनंदन करतो आणि माझा पूर्ण विश्वास आहे की कृती समितीच्या माध्यमातूनच तो विषय होणार आहे. या महाराष्ट्राचं जबाबदार व्यक्तिमत्व, प्रथम नागरिक, मुख्यमंत्री ज्या वेळेला स्वतःच्या वक्तव्यामध्ये जाहीरपणे सगळ्यांच्या समोर सांगतात की 60 दिवसाचा वेळ आहे, त्या सन्माननीय व्यक्तिमत्वाला त्याच्या पदानुसार पक्ष सोडून द्या. जर आपण विश्वास नाही ठेवला तर कुठेतरी आपण चुकतोय असं मला वाटतं. शंकेला जागा आहेत, मान्यच आहे, परंतु महाराष्ट्राचे जबाबदार मुख्यमंत्री ज्या वेळेला आपल्याला हे सांगतात की पंतप्रधानांशी चर्चा करताना त्यांनी सहमती दर्शवली, अनुकूलता दर्शवली, तर याविषयी मी सगळ्यांना विनंती करेन की आपण या संदर्भात तेवढा विश्वास ठेवूया, परंतु गाफील राहून चालणार नाही. 60 दिवसापैकी 15-20 दिवस गेले म्हणजे काय, मला बोलू द्या. 60 दिवसापैकी आपल्या 15-20 दिवस गेले. आता आपण जेव्हा इथं बसलोय आपण एक कृती आराखडा ठरवूया की सातत्याने ह्या संदर्भातल्या उरलेल्या दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत. जसं एक मुद्दा आला की आपले लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असतील त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी एक टीम आपण अपॉइंट करूया. ज्यांना जमेल त्यांनी, मला मी सूचना देतोय, जबरदस्ती नाही. जी जबाबदारी आपण मला द्याल त्या जबाबदारीसाठी मी उपलब्ध असेल हे पहिले मी ग्वाही देतो. त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला जागा करूया. त्या प्रत्येक विषयाच्या संदर्भात हे एका बाजूला चालू असताना दुसरा आपण सांगितलं लॉंग मार्च काढणे. लॉंग मार्च हा एक आंदोलन असू शकतो. आणखी काही पर्याय, आणखी काही कल्पना येऊ शकतात की सातत्याने आपण समजा 60 दिवस आहे, जसा सर्वपक्षीय युवा मोर्चाने कल्याणशील रस्त्यासाठी जवळपास 1.5 महिना आंदोलन केलं. तिथं सातत्याने लोक बदलत होते पण तो बॅनर तोच होता. तसं आपण मंत्रालयाच्या आसपास किंवा आझाद मैदानला, भले आता दादाने सांगितलं, कोणीतरी तिथं सांगितलं की आझाद मैदानला कोणी येत नाही, असं नाही. आपण सातत्याने कृती समितीच्या माध्यमातून जर तिथं हे उरलेल्या दिवसांसाठी एक प्रतिकात्मक हा विषय घेऊन तिथं काही मंडळींवर जबाबदारी देऊन जर सातत्याने ही ते म्हणजे काय ज्योत तेवत ठेवली तर त्याचा एक इम्पॅक्ट पडतो. आणि हे सुरू असताना जर आपल्याला लॉंग मार्च काढायचं आहे, तसं मगाशी बोलले की 1000 गाड्याने आता JCB वगैरे हे सगळं घेऊन त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता हे अति झालंय, त्यावेळेला आपण अख्खा समाज उतरून आझाद मैदानाच्या जी लोक बसलेली असतील त्यांच्या माध्यमातून
हा इम्पॅक्ट देशाला काय, राज्याला काय, सगळीकडे पोहोचू शकतो. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित जबाबदारीने एक व्यवस्थित कृती आराखडा तयार करायला हवा. आणि एक विषय थोडासा लेफ्ट ओव्हर होतोय असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी या कृती म्हणजे या नामकरणासंदर्भात मध्यंतरी एक विषय आलेला आपल्याला कल्पना असेल की केंद्र सरकार म्हणजे मुख्यमंत्र्यांचे हे शब्द आहेत, केंद्र सरकार विचाराधीन आहे की ह्या नामकरणाचे विषय आतापर्यंत बऱ्याच वेळेला खूप हायलाईट होतात, लेखी उत्तर पण आलेलं आहे, तर हायलाईट होतात, पण त्याच्यामुळे जनआंदोलन पण होतात. बऱ्याच वेळेला ह्यामुळे काही अघटित घटना घडतात. राज्य सरकारला ती नावं देण्याचा अधिकार देण्यासंदर्भात केंद्र सरकार विचाराधीन आहे. म्हणजे जर केंद्राचा असा विचार आहे की राज्यांनाच तो अधिकार द्यायचा आहे, तर मग थोडंसं आपण गांभीर्याने घ्यावं लागेल. माझी सूचना आहे त्या संदर्भात. कारण हा केंद्राचा कायदा पारित होण्यासाठी मग त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपल्याला थांबावं लागेल. माझी जी शंका आहे की 60 दिवसाच्या पिरियडमध्ये ते होणार नाहीये, त्यासाठी आपल्याला मग प्रखरतेपणे आतापासून सुरुवात करावी लागेल, तेव्हा ते 60 दिवस होईल. मी नकारात्मक नाहीये, पण जर तसं झालं तर तो कायदा पारित करण्यासाठी वेळ जाऊ शकतो, तोपर्यंत आपण थांबणार नाही आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं त्या संदर्भात विचार करूया. कारण कुठेतरी तो विषय किती आपण आतापर्यंत जेवढे लोकांनी बोलले पण या विषयासंदर्भात आपण लक्ष नाही घातलंय, त्याला कोणी म्हणजे आतापर्यंत त्याबद्दल व्यक्त नाही झालं. माझी ती सूचना आहे. आणि परत एकदा सांगतो, कृती समिती सक्षम आहे याचा सगळ्यांना विश्वास आहे, मला स्वतःलाही विश्वास आहे. आपण या संदर्भात सर्वसमावेशक भूमिका घेता, वारंवार आपण आपल्या परीने काम करत असता. काही वेळेला आपली भूमिका योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत नाही, आपलं दुर्दैव आहे. परंतु आम्ही आपल्या पाठीशी सतत आहोत, या पुढेही राहणार एवढी ग्वाही देतो. आणि माझे 2-4 शब्द संपवतो. धन्यवाद. हा मुद्दा त्या दिवशी चर्चेमध्ये आला होता, 3 तारखेच्या चर्चेमध्ये आला होता. आणि ह्याच्यावर जेव्हा जगदीश गायकवाड यांनी प्रश्न विचारला मग किती दिवस लागतील, तर ह्या सगळ्याचा विचार करूनच मुख्यमंत्री साहेबांनी 45 ते 60 दिवस आहे आपल्याला ते सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करून सांगितला होता. म्हणजे असं नाहीये की हा गोष्टीचा कोणाच्या मनात विचार नाहीये. 45 ते 60 दिवस हा विचार मुख्यमंत्री साहेबांनी तिथे मीटिंग मध्ये सांगितला होता 3 तारखेच्या. हे पत्र एकदम लेटेस्ट आहे, 13 ऑक्टोबर 2025 आहे. फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन टू श्री विनोद हरिश्चंद्र मात्रे. सब्जेक्ट इन्फॉर्मेशन सॉट अंडर राइट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. Sir, please refer to your RTA application bearing registration number MOCAV/R/E/25/00264 dated 27th of May 2025, seeking information regarding the status of renaming of Navi Mumbai International Airport to Lok Nete D.B. Patil, Navi Mumbai Airport. मुद्दा क्रमांक 2. As regards to the information sought, it is informed that as a general practice, the airports name are known by name of the city where they are located. ते असं सांगतात की एखाद्या शहराचं, एखाद्या एअरपोर्टचं नाव पहिल्यांदा एखाद्या शहराच्या नावानं केलं जातं. Unless another specific name is proposed by respective government supported by a resolution passed in legislative assembly. म्हणजे जोपर्यंत एखाद्या एअरपोर्ट, शहराच्या एअरपोर्टला जोपर्यंत लेजिस्लेटिव्ह असेंब्ली प्रपोजल करत नाही तोपर्यंत त्याला एका शहराच्या नावानं ओळखलं जातं. which is then considered in consultation with other ministries, department and then sent to Union Cabinet for final approval. This ministry has received a proposal from Maharashtra legislature for naming Navi Mumbai Airport as Lok Nete D.B. Patil Navi Mumbai Airport and the same is under consideration. याचा अर्थ असा आहे, पॉझिटिव्हच अर्थ आहे याचा खूप, की मिनिस्ट्रीने एक हा प्रपोजल रिसीव्ह केलेला आहे आणि त्याचं नाव लोकनेते D.B. पाटील नवी मुंबई एअरपोर्ट म्हणून आहे आणि सेम कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या विचारधारणेमध्ये ते आहे.
आता 4 point, in case you are not satisfied with above information appeal, if any in the matter lies with Ms. Nayoka Datta, Joint Director, म्हणजे within 30 days from receipt of letter. परंतु याच्यात त्यांनी असा एक उल्लेख जो लिहिलाय, the name is the same is under consideration. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट. How much time? That we don't know. So this how much time will be only considered by आपले लोक नेते आदरणीय दिबा पाटील कृती समितीचे सर्व सन्माननीय मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व भूमिपुत्र. मी रेखा गुरण तालुका काँग्रेस महिला रायगड जिल्हाध्यक्ष. आताच माझी नियुक्ती झालेली आहे, आता दिवाळीमध्ये नियुक्ती झालेली आहे. तर माझं सर्वांना मान्यवरांना एवढंच सांगणं आहे की 3 ऑक्टोबरला जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की दिबा पाटील साहेबांच्या नावाचा एकच प्रस्ताव आलेला आहे, तर त्यांचंच नाव दिलं जाईल. त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आले आणि त्यांनी फक्त आपल्या दिबा पाटील साहेबांचा कार्याचा उल्लेखच केला, गौरव केला, कार्याचं नाव दिलं गेलं नाही. त्याच्यामुळे माझ्यासारखी कार्यकर्ती आणि सर्व स्थानिक भूमिपुत्र नाराज झालं खूप. त्या दिवशी आम्ही म्हणजे दिवसभर आम्हाला कसं तरी झालं, सर्वजण आम्ही नाराज झालो. त्या दिवशी नाव द्यायला पाहिजे होतं आणि त्याचबरोबर त्या दिवशी गोव्याला पण उद्घाटन झालं विमानतळाचं, तेव्हा लगेचच आपण मनोहर पर्रीकरांचं नाव लगेच दिलं गेलं. शिवाय आपल्या अटल शेट्टीचं नाव पण अटल बिहारी वाजपेयी लगेच नाव दिलं गेलं. मग इथं का नाव दिलं गेलं नाही? आम्ही दिबा पाटलाचे लेखी आहोत आणि जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. आणि सर्व समितीचे आपले जे कृती समितीचे मान्यवर त्यांना एकच विनंती मी करते की 1984 जे आंदोलन झालं होतं त्याच्यापेक्षा आंदोलन आपण आता मोठं करूया. म्हणजे आपले जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत आपण असं मोठं आंदोलन करूया. एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. जय दिबा. वय झाल्यामुळे बसून बोलतो. 82 आता सुरू आहे. मी राजकारणात असलो तरी सामाजिक कामामध्ये असतो आणि सार्वजनिक कामामध्ये असतो. माझी मनस्थिती जर पॉझिटिव्ह असेल, म्हणजे चांगली असेल, तर मी जे काम करीन ते काम निश्चित यश मिळेल अशी ती असते. पण जर आपण जमलेल्यापैकी लोकांच्या मनात चलबिचल असेल की होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही, तर ती निगेटिव्ह परिस्थिती असते. आपल्या घरी कार्य झालं होत असताना आपण सगळेजण मिळून ते काम करतो. पण एखादा नटखट असता की तो ह्या कशाला, त्या कशाला, त्या कशाला, हळदी आणलं नाही, मटण एवढंच कसं 100 की 200 किलो आणा. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी 3 तारखेला सांगितलं. माझं पहिल्यांदा माझ्यावर विश्वास आहे. ते आमचे नेते म्हणून म्हणत नाही, पण त्यांची कार्यप्रणाली मला माहिती आहे. गेले अनेक वर्ष मी त्यांना जवळून बघितलंय. ते ज्या पद्धतीने बोलतात त्या दिशेकडे ते नेहमी जातात. पंतप्रधानांच्या स्वभावाचे पैलू मला माहित नाही, म्हणजे उगीच काहीतरी म्हणायचं नाही नाही असं आहे ना, ते तसं आहे तसंही म्हणणार नाही. पण मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3 तारखेच्या मीटिंगमध्ये जे सांगितलं तेव्हा एक अर्धवाक्य त्यांनी सांगितलं की मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधानांना भेटलो, त्यावेळेला हा विषय मी त्यांच्याकडे काढला. याचा अर्थ ते पंतप्रधानांशी बोलले. एकच नाव आहे आणि मला खात्री आहे दिवस 45 आहेत, 60 आहेत का 90 आहेत हा नंतरचा विषय आहे. आचारसंहिता लागेल लागणार नाही हा एक विषय आहे. पण दिबांचं नाव 100% लागेल याबद्दल माझ्या मनाची 100% खात्री आहे. आणि माझं 3 तारखेची मीटिंग ही नाईक साहेबांमुळे झाली, ती आमच्या कोणामुळे झालेली नाही. पण दादा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येतं. असं की मी तर कधी त्यांच्या याच्यात कामात लोडवड करत नाही. ते म्हणतात या येतो,
कधी कधी त्यांना सांगतो मी येत नाही. असं एक निलेशला पण मी उत्तर दिलं होतं, ते सांगत नाही मी. माझ्या काही स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे मी चालतो, वागतो, बोलतो. समजलं ना? तुम्ही सगळ्यांनी हे नाव 100% लागणार असं मनामध्ये विचार करून या ठिकाणावरून तुम्ही घरी चला. कुठलाही नाही असं उत्तर तुमच्या मनामध्ये येऊन देऊ नका. आपण जमेच्या बाजूनेच बोललो ते मुख्यमंत्र्यांना समजेल आणि तेच पंतप्रधानांनाही समजेल. वायुमंडळ नावाचा प्रकार आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा असतो. आपण पॉझिटिव्ह असतो आपल्या बाजूने निर्णय लागेल. एकच नाव आहे, 100% खात्री बाळगा. दिवस मागे पुढे होतील याबद्दल मी म्हणत नाही, पण म्हणून आपण सगळ्यांनी जमेच्या बाजूने बोलायचं आणि आपण काम करायचं. मी तसा अतुल मला मधून मधून फोन करतो, मग मी त्याला म्हणतो तू काही काळजी करू नको. तोही मला त्याचे जे काही सोर्सेस आहेत ते तो मला सांगतो, ते तुम्हाला सांगत नाही मी. आणि असं बोलतो आम्ही एकमेकाशी. तर मला असं वाटतं की नक्की नाव लागेल, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. 2 शब्द फक्त ते कसं लागणार याच्यासाठी माझ्या 2 सूचना आहेत. एक सूचना, आज समितीची अधिकृत बैठक आहे, त्या समितीच्या बैठकीत समितीचे जे विद्यमान जे पदाधिकारी आहेत, ज्याच्यामध्ये विद्यमान आमदार आहेत ते असले पाहिजे. त्याची काळजी समितीने इथून पुढे घ्यावी. कारण की आपल्याला जी लॉबिंग करायची आहे सीएम साहेबांबरोबर किंवा इतर पॉलिटिकल लॉबिंग करायची, ती जबाबदार व्यक्ती या समितीच्या बैठकीला असणं गरजेचं आहे. त्याची काळजी घ्यावी. एक, आणि मगाशी जे विनोद दादांना जे आरटीआयला उत्तर आलेलं आहे त्या उत्तरामध्ये आणि आपल्याला जे 3 तारखेला उत्तर मिळालं होतं मुख्यमंत्री साहेबांकडनं, त्या मी पण स्वतः हजर होतो, थोडंसं कॉन्ट्राडिक्शन येतंय आणि त्याचं सोल्युशन पण देतो. मी कॉन्ट्राडिक्शनवर जास्त बोलत नाही. कॉन्ट्राडिक्शन असं आहे की या आरटीआय मध्ये आता या महिन्याच्याच उत्तरात दिलेलं आहे की कॅबिनेटच्या मंजुरीसाठी ते पेंडिंग आहे. सरकार विचाराधीन करतंय, पण कॅबिनेटने मंजुरी दिली तर ते सरकार सोक्षमोक्ष लागणार आहे. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेलं होतं की त्या संदर्भात एक नवीन पॉलिसी बनते. भले त्याच्यासाठी विधानसभेत नवीन ठराव घेण्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. आणि ते येत्या 30 दिवस, 40 दिवस, 50 दिवस जेव्हा काय व्हायचं ते होऊन जाईल असं त्यांनी आपल्याला सकारात्मक सांगितलं. पण मला इथे एक सुचवायचंय, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, कायद्याच्या भाषेत काम करतो. एखादी जेव्हा नवीन पॉलिसी येणार असते तेव्हा जुनी पॉलिसी चालू असते. म्हणजे उदाहरणार्थ बीएनएस, भारतीय न्याय संहिता आली, त्याच्या आधी आयपीसी कोड चालू होता. ज्या दिवशी आयपीसी संपला त्या दिवशी बीएनएस आला. पण जोपर्यंत बीएनएस नव्हता आला आयपीसी सुरूच होतं. म्हणजेच काय, जोपर्यंत नवीन पॉलिसी येत नाही तोपर्यंत जुनी पॉलिसी लागू आहे. आणि जुनी पॉलिसी लागू आहे तर जुन्या पॉलिसीची एक प्रक्रिया आहे. तर नवीन पॉलिसी आली 30 दिवसात तर उत्तम आहे. जर का नाही आली तर जुन्या पॉलिसीच्या अंतर्गत नाव द्या आणि मोकळं करा, हे आपलं म्हणणं असलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यासाठी त्या पद्धतीने समितीने पाठपुरावा करावा अशी माझी समितीला विनंती. धन्यवाद. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचेच नाव लागले पाहिजे, नाहीतर 1984 पेक्षा मोठा लढा आम्ही येथे उभारू, असे वक्तव्य उपस्थित असलेले स्थानिक भूमिपुत्रांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 0 डाऊन पेमेंटवर सौर ऊर्जा संच उपलब्ध. त्वरित आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, UTL सोलार, ॲडिशनल पातालगंगा, MIDC चावणे, पेरूच्या वाडी शेजारी, पोस्ट आपटे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. एकदा भेट अवश्य द्या. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.